हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी विषय गणित मराठी माध्यम पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर विथ आन्सर आपण बघणार आहोत. हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे, सराव प्रश्नपत्रिका आहे हे लक्षात घ्या. अगोदर तुमची तोंडी परीक्षा होईल, नंतर लेखी परीक्षा होईल. प्रश्न पहिला अ, पुढील संख्या अंकात लिही. 50,312. 50,312 ही संख्या आपण आता इथे अंकात लिहिलेली आहे. संख्या अक्षरात लिही. ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. 79,217. विस्तारित रूपावरून संख्या लिही. या विस्तारित रूपावरून तुम्हाला संख्या लिहायची आहे. तर संख्या होते 52,018. खालीलपैकी लहान संख्येस गोल कर. लहान संख्या कोणती आहे? -7 -7. पुढचा प्रश्न, बेरीज कर. या दोन संख्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. 2 आणि 7 9, 5 आणि 3 8, 3 आणि 1 4, 4 अधिक 0 4. फायनल उत्तर आलेलं आहे 4,489. इथे सुद्धा बेरीज केलेली आहे. 7 आणि 5 12, 2 लिहिले इथे, हच्याला 1, 4 आणि 5, 5 आणि 6 11, 1 हच्याला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 3 आणि 2 5. फायनल उत्तर 5,712. पुढचा प्रश्न, विजयने 472 किलोमीटर प्रवास रेल्वेने व 126 किलोमीटर प्रवास बसने केला, तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? एकूण विचारलंय, रेल्वेने आणि बसने प्रवास केलेला आहे. दोघांची आपण काय करणार? बेरीज करणार. तर 472 अधिक 126 बेरीज आलेली आहे 598. मग तुम्ही इथे लिहिणार की विजयने एकूण 598 किलोमीटर प्रवास केला. पुढचा प्रश्न, एका गोदामात 3,890 साखरेची पोती व 5,387 तांदूळाची पोती होती, तर गोदामात एकूण किती पोती होती? एकूण विचारलंय, मग काय करणार? इथे आपण बेरीज करणार. 3,890 आणि 5,387 तांदळाची पोती आणि साखरांची पोतीच आपण बेरीज केली. तर 0 अधिक 7 7, 9 अधिक 9 आणि 8 17, ज्याला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, ज्याला 1, 3 आणि 4 आणि 5 9, 9,277. गोदामात एकूण पोती 9,277 पोती होती. वजाबाकी कर. या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे. 9तून 7 गेले 2, 3तून 2 गेला 1, 6तून 2 गेले 4, 5तून 0 गेला 5, 5,412. वजाबाकी करा. 6तून 1 गेलं 5, इथे 15 झाले आणि हे याच्याकडून बोरो केले, मग हे 9 झाले. मग इथे परत बोरो दिलं, मग 15तून 7 गेले 8, 9तून 1 गेला 8 आणि 2तून 1 गेला 1. फायनल उत्तर आलं 1,885. पुढचा प्रश्न, एका सभागृहाची आसन क्षमता 1,250 आहे. एक कार्यक्रम पाहण्यासाठी जर 800 प्रेक्षक उपस्थित होते, तर सभागृहातील रिकाम्या आसनांची संख्या किती? एकूण आसन क्षमता किती आहे? 1,250. पाहण्यासाठी प्रेक्षक किती आहेत? 800. तर रिकाम्या किती आहेत आसन हे आपल्याला विचारले. मग आपण 1250 मधून 800 वजा केल्यावर आपल्याला फायनल उत्तर मिळेल. 1250 वजा 800, उत्तर काय आलं? 450. ही शेवटची लाईन लिहायला विसरत नका जाऊ, नाहीतर तुमचा अर्धा मार्क कट होईल. रिकाम्या आसनांची संख्या 450 होती. पुढचा प्रश्न, एका तालुक्यातील 4,289 बालकांपैकी 3,692 बालकांना पोलिओचा डोस दिला, तर त्या तालुक्यातील किती बालकांना डोस द्यावायचा बाकी आहे? मग आपण एकूण बालकांपैकी ज्यांना पोलिओ डोस दिला ते आपण वजा करणार, मग आपल्याला किती बाकी आहेत हे मिळणार. 4,289 वजा 3,692 यांची वजाबाकी केल्यावर उत्तर येत आहे 597.
मग तुम्ही ही लाईन लिहिणार 597 बालकांना डोस द्यावायचा बाकी आहे पोलिओचा. पुढचा प्रश्न, गुणाकार कर. तुम्हाला 16चा पाढा नक्कीच येत असेल. तुम्ही डिरेक्टली 16ने मल्टिप्लाय केलेलं आहे, इथे गुणिले केलेलं आहे. 16 44 खाली 4 लिहिले, ह्याच्याला 14. 16 एक 16 आणि 14 किती झाले? 30. शून्य इथे, ह्याच्याला 3. 16 48 आणि 3 49 50 51. 5104 फायनल उत्तर. पुढचा प्रश्न, 481 ला 229 ने गुणायचं आहे. मग आपण इथे एक एक संख्येने अगोदर 9 ने गुणलं, मग 4329 आलं. मग 2 ने गुणलं, मग 2 ने गुणण्याच्या अगोदर इथे आपण शून्य ठेवलं, मग 2 ने गुणलं, मग ते आलं 962. आता या दोनाने गुणण्याच्या अगोदर आपण 2 शून्य ठेवले, नंतर बे एक बे, बे आठी 16, त्याच्याला 1, बेचोक 8 आणि 1 9. मग या तिघा संख्यांची काय करणार आपण? बेरीज. फायनल उत्तर काय आलं? 1,10,149. पुढचा प्रश्न, एका सायकलची किंमत 4,665 रुपये असल्यास अशा 9 सायकलींची किंमत किती? एका सायकलीची किंमत आहे 4,665. तर 9 सायकलींची किंमत काढायची म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागेल. 4,665 ला आपण 9 ने गुणलं, 9 5 45, ह्याच्याला 4, 9 54 आणि 4 58. 8 इथे लिहिले 5 ह्याच्याला, 9 54 आणि 5 59. 9 इथे लिहिले 5 ह्याच्याला, 9 36 आणि 5 41. मग इथे लिहिणार आपण 9 सायकलीची किंमत 41,985 रुपये. पुढचा प्रश्न, एका मुलाचा सहलीचा खर्च 1550 इतका आहे, तर वर्गातील 56 मुलांचा सहलीचा खर्च किती? एका मुलाचा 1550 आहे, तर वर्गातील 56 मुलाचा काढायचा आहे, म्हणजे 1550 आपल्याला 56ने गुणावं लागेल. मग अगोदर 6 ने गुणलं, नंतर 5 ने गुणण्याच्या अगोदर इथे एक शून्य लिहिला, मग नंतर 5 ने गुणलं, या दोघांची बेरीज केली 86,800. मग फायनल उत्तर काय आलं? 56 मुलांचा एकूण सहलीचा खर्च 86,800 रुपये. पुढचा प्रश्न, भागाकार कर. 729 ला 7 ने भागायचं आहे. पहिले आपण 7 ला भागणार, 7 एक 7, 7 वजा 7, 7 वजा 7 0. 2 खाली घेतले. आता 2ला भाग जातो का 7 ने? नाही. मग 7 शून्य, इथे शून्य लिहिलं आणि इथे 2तून शून्य वजा केले 2. बघा ही 9 ही संख्या खाली घेतली. इथे 29 संख्या आहे. आता मग 7 ने परत भागणार, 7 चोक 28. 29 मधून 28 गेले 1. पुढचा प्रश्न, 4,225 ला 13 ने भागायचं आहे. मग अगोदर आपण 42 ला भागणार, 33 39. 42 मधून 39 गेले 3. 2 खाली घेतले, 32 झाले. 13 दुने 26. इथे 2 लिहिले, 32 मधून 26 गेले 6. 5 खाली घेतले, संख्या झाली 65. 13 5 65, 5 इथे लिहिले, 65 वजा 65 0. पुढचा प्रश्न, लोह गावातील एका कुटुंबाला एका दिवसासाठी सरासरी 56 लिटर पाणी घरगुती वापरासाठी लागते. तर 1120 लिटर क्षमतेच्या पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी त्या कुटुंबाला किती दिवस पुरेल? 1120 ला आपण 56 ने भागणार, मग आपल्याला दिवसांची संख्या मिळेल. 56 जर जुने 112 होतात, मग इथे 2 लिहिले, 112 मधून 112 गेले 0. 0 खाली घेतला, 56 0 0, 0 वजा 0 0. पाणी त्या कुटुंबाला किती दिवस पुरेल? मग 20 दिवस पुरेल. पुढचा प्रश्न, 2 संख्यांचा गुणाकार 3,692 आहे. जर त्यातील एक संख्या 26 असेल तर दुसरी संख्या कोणती? मग 3,692 ला जर 26 ने आपण भागितलं तर आपल्याला जी संख्या मिळेल उत्तर म्हणून ती दुसरी संख्या असेल. अगोदर 36 ला आपण भाग देणार, 26 एक 26. एक इथे लिहिला, 36 मधून 26 गेले 10. 9 आपण खाली घेतले, संख्या झाली 109. 26 चोक 104. 4 इथे लिहिले, 104 इथे लिहिले, 109 मधून 104 गेले, 5 उरले. 2 खाली घेतले,
52 झाले. 26 दुने 52, 52 वजा 52 शून्य. मग दुसरी संख्या काय असेल? 142 असेल. पुढचा प्रश्न, 12 या संख्येस खालीलपैकी ज्या संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्यांना गोल कर. मग 12 या संख्येला 3 चोक 12, 3 भाग जातो. 4 त्रिक 12, 5 नाही जात आणि 6 जातो. 6 दुने 12, 7 आणि 8 सुद्धा नाही जात. मग 3 आणि 4 आणि 6 आपण काय केलंय? गोल केलेलं. पुढचा प्रश्न, 15 आणि 45 चा मसावी काढ. मग अगोदर आपण काय करणार? 15 चे विभाजक लिहिणार. म्हणजे 15 कोणत्या नंबरच्या पाढ्यात येतो? कोणत्या अंकांच्या पाढ्यात येतो? मग 1, 3 5 15, 3, मग 5 त्रिक 15, 5 आणि 15 1 15. आता 45 चे विभाजक आपण लिहिणार. म्हणजे 45 कोणत्या अंकांच्या पाढ्यांमध्ये येतो? 1, 3, 15 त्रिक 45 होतात म्हणून 3, 5 9 45 होतात म्हणून 5, 9 5 45 आणि 15 त्रिक 45. मग आता 15 चे विभाजक आणि 45 चे विभाजक दोघांमध्ये कॉमन कोणते आहेत? तर 1 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, 5 कॉमन आहे आणि 15 कॉमन आहे. म्हणजे सामायिक. कॉमन म्हणजे काय? सामायिक. तर हे नंबर आपण इथे लिहिले 1, 3, 5 आणि 15. मग मसावी काय येईल? महत्तम सामायिक विभाजक म्हणजे सगळ्यात मोठा 15 येईल. सगळ्यात मोठा अंक काय असतो? मसावी असतो कॉमन मध्ये, म्हणून आपण इथे 15 लिहिणार. पुढचा प्रश्न, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कर. 9 दुने 18 आणि 5 23, 23/9. गुणाकार कर. 3 1 3, 5 5 25, 3/25. भागाकार कर. मग 2/3 ला 3/1 ने गुणून दिलं. भागाकाराच्या विरुद्ध गुणिले. बरोबर, हे 3 3 कॅन्सल, म्हणजे बाकी काय राहिलं? 2/1 म्हणजेच काय? 2. पुढचा प्रश्न, 12.4 गुणिला 7.2. पहिले दशांश अपूर्णांकाचा विचार नका करू. पहिले 2 इथे गुणून घ्या, मग 7 ने गुणून घ्या, बेरीज करा. ती बेरीज आली 8 9 2 8 आणि दशांश अपूर्णांक 1. दशांश अपूर्णांकानंतर नंबर आहे 1 आणि इथे आहे 1 2, म्हणून 1 2 2 अंकानंतर आपण दशांश चिन्ह देणार, म्हणून 89.28. खालील संख्या रेषेवर 3.4 ही संख्या दाखव. मग इथे हे 3 आहे बघा, 3.1 3.2 3.3 आणि 3.4. ही 3.4 ही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवली आहे. पुढचा प्रश्न, बेरीज कर. 3/5 अधिक 5/6. मग आपण दोघांचा छेद सारखा करणार. मग याला 6 ने गुणणार, अंशाला पण आणि छेदाला पण. 3 गुणिला 6, 5 गुणिला 6. आणि इथे 30 होण्यासाठी आपल्याला 5 ने गुणायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हटलं तरी चालेल. तिरकस गुणाकार. 5 गुणिला 5 आणि 6 ला 5 ने गुणलं. दोघी ठिकाणी 5 5, इथे 6 6. 6 त्रिक 18, 6 पंचे 30. 5 5 25, 6 पंचे 30. 18 अधिक 25 किती झाले? 43. आणि हे 30 कॉमन आहेत ना, म्हणून 30च लिहिणार आपण. 30 आणि 30 60 करू नका, ते चुकीचं होईल. फक्त 30 कॉमन लिहायचा असतो. 18 आणि 25 43, 43/30. वजाबाकी करायची इथे. 2/5 वजा 1/7. आपण आता इथे अंश आणि छेदाला 7 7 ने गुणिले करणार, कारण की आपल्याला छेद सारखा करायचा आहे. इथे पण 35 होणार आहे, इथे पण 35 होणार आहे. 7 दुने 14, 7 5 35. इथे आता आपण 5 ने गुणिले करणार, 5 ने गुणणार. 1 गुणिला 5, 7 गुणिला 5, 5 1 5, 7 5 35. 14 तून 5 गेले 9, 35 कॉमन, 9 भागीला 9/35. पुढचा प्रश्न, 3/4 म्हणजे किती टक्के? तर ते होतात 75%. पुढचा प्रश्न, एका दुकानदाराने 500 रुपयांना घेतलेली स्कूल बॅग 600 रुपयांना विकली, तर त्याला शेकडा किती नफा झाला? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 600. खरेदी किंमत किती? 500. 600 मधून 500 गेले 100. शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 100 आणि हे खाली 500. 100 भागिले 500
100/500 गुणिला 100. हे 0 0 कॅन्सल, 5ने 100ला 5ने भागितलं 20%. 20% उत्तर आलं फायनल. पुढचा प्रश्न. इथे तुम्ही लिहून घेणार की दुकानदाराला 20% नफा झाला. ही शेवटची लाईन लिहायला विसरू नका. पुढचा प्रश्न. 2500 रुपये व 2250 रुपये या किमती घेऊन शेकडा तोट्याचे उदाहरण तयार कर. एका दुकानदाराने 2500 रुपयांचा पंखा 2250 रुपयांना विकला तर त्याला किती शेकडा तोटा झाला, याचं आपण त्याच्यावरून उदाहरण तयार केले. पुढचा प्रश्न. महिलांच्या संख्येचे पुरुषांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढ. महिला किती आहेत? 36. पुरुष किती आहेत? 30. 6 6 36 होतात आणि 5 6 30 होतात. ते 5 आणि इथे 6 लिहिलं तरी चालेल. मग हा 6 आणि 6 कॅन्सल, म्हणजे 6/5. गुणोत्तर काय आलं? 6/5. पुढचा प्रश्न. 10 फुलांची किंमत 25 रुपये तर अशा 4 फुलांची किंमत किती? एका फुलाची किंमत किती येईल? मग 25ला 10ने भागणार, 2 रुपये 50 पैसे. मग 4 फुलांची किंमत काय? एका फुलाची किंमत 2 रुपये 50 पैसे. मग त्याला 4ने गुणणार, 2 रुपये 50 पैसे गुणिले 4 बरोबर 10 रुपये. पुढचा प्रश्न. प्रदीपरावांनी जसाजसे 4 दराने 6000 रुपये एका वर्षासाठी बँकेत ठेवले तर वर्षाअखेरीस त्यांना बँकेकडून किती रुपये मिळणार? मुद्दल किती झाली इथे? 6000. म्हणजेच किती? 6000. व्याजाचा दर 4 दराने, 4 दशादशे. काळ बरोबर 1 वर्ष. सरळ व्याज बरोबर गुणिला द गुणिला क भागिला 100. 6000 गुणिला 4, काळ किती? 1 वर्ष भागिले 100. हा 0 हा 0 हा 0 0 कॅन्सल. 60 गुणिला 4 240. मग किती काय विचारले? बँकेकडून किती रुपये मिळतील? मग हे 6000 रुपयामध्ये हे व्याजाचे 240 मिळवले, 6240. म्हणून प्रदीपरावांना 6240 रुपये मिळतील. ही लाईन तुम्ही इथे लिहून घ्या. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या आकृतीतील समांतर रेषांची नावे लिही. या दोघी समांतर आहेत का? तर नाही आहेत. या दोघी रेषा समांतर आहेत. ही एफ, ही आणि एफ. आकृतीतील लघुकोणाचे नाव चौकटीत लिही. हा एक कोन विचारात घ्यायचा आहे आपल्याला आणि हा दुसरा कोन विचारात घ्यायचा आहे. हा तर विशाल कोन होतोय, आपल्याला लघु कोन विचारलाय. लघु कोन कोणता आहे? कोन PQR. कोन PQR. पुढचा प्रश्न. आकृतीतील रेषा AC व रेषा ED या दोन रेषा एकमेकांना B बिंदूत छेदतात. यावरून आकृतीतील कोणत्याही 3 नैक रेषीय बिंदूंची नावे लिही. मग नैक रेषीय बिंदू कोणते आहेत? F, D आणि C. तुम्ही दुसरेही लिहू शकतात, C, E, F पण लिहू शकतात तुम्ही. तर नैक रेषीय बिंदू कोणते आले? F, D आणि C. किरण ओळखून त्याचे नाव चौकटीत लिही. ते किरण कोणतं आहे? ही तर रेषा आहे, हा रेषाखंड आहे. किरण आहे, किरण AB. किरण AB. पुढचा प्रश्न. समभुज त्रिकोणाचे नाव चौकटीत लिही. समभुज म्हणजे तिघी बाजू सारख्या. इथे तिघी बाजू कुठे सारख्या आहेत? हे बघा, इथे सारखेचे चिन्ह दिलेले. या त्रिकोणात तिघी बाजू सारख्या आहेत. त्रिकोण PQR. रेषा सममित अक्ष होईल अशा प्रकारे आकृती पूर्ण कर. तुम्ही इथे आकृती कंप्लीट करू शकणार आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्या घडणीपासून तयार होणाऱ्या घनाकृतीचे नाव लिही. मग हे जर आपण घडणी अशी फोल्ड केली तर आपल्याला चौकोन सूची मिळते. पुढचा प्रश्न. शिरोबिंदू नसलेल्या आकाराखाली दिलेल्या चौकटीत अशी खूण कर. इथे शिरोबिंदू नाहीये म्हणून इथे आपण बरोबरची खूण केली. पुढचा प्रश्न. कंपास व पट्टीच्या सहाय्याने कोन STU च्या मापा एवढा कोन PQR काढ. तुम्हाला कोन PQR तुमच्या नोटबुक मध्ये काढायचा आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्या चौकोनातील कोन NOL म्हणजे हा कोन चे माप किती असतं?
तर आपल्याला माहिती आहे चौकोनाच्या चारी कोणांच्या मापाची बेरीज किती असते 360. 360 मधून या तिघ कोणांच्या मापांची बेरीज वजा करा, तुम्हाला फायनल उत्तर मिळेल. उत्तर काय आलेलं आहे 70 डिग्री. पुढचा प्रश्न, त्रिकोण LMN मध्ये कोण L चे माप किती? तर आपल्याला माहिती आहे त्रिकोणामध्ये तिघी कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. मग 180 वजा हे 125 या दोघं कोणांच्या मापांची बेरीज वजा करून द्या. 60 आणि अधिक 65 किती झाले 125. 180 वजा 125 किती मिळाले 55. हा कोण किती अंशाचा असेल मग Lचा 55 अंशाचा. पुढचा प्रश्न, एक रेषाखंड काढ, कंपासाच्या मदतीने त्याचा लंब दुभाजक काढ. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा हा प्रश्न. पुढचा प्रश्न, एका संख्येत 3 मिळवले असता उत्तर 7 येते. हे विधान एका संख्येसाठी x हे अक्षर वापरून गणिती रूपात लिही. मग एक संख्या आपण x मानली, त्याच्यात 3 मिळवले असता अधिक 3 उत्तर 7 येते, म्हणून बरोबर 7. हे तुम्हाला सोडून सुद्धा दाखवलंय. तुम्ही एक्झामला x अधिक 3 बरोबर 7 इतकं लिहिलं तरी चालणार. x बरोबर 7 वजा 3, x बरोबर 4. पुढचा प्रश्न, खालील विधानांवरून समीकरण तयार कर व उकल शोध. इथे तुम्हाला पूर्ण सोल्युशन लागणार. माझ्याकडे काही रुपये होते, आईने मला 5 रुपये दिले, आता माझ्याकडे 30 रुपये झाले. तर माझ्याकडे सुरुवातीला किती रुपये होते? मग माझ्याकडे सुरुवातीला x रुपये होते समजा. मग आईने 5 रुपये दिले, मग त्या x मध्ये आपण 5 मिळवले. आता माझ्याकडे 30 झाले, बरोबर 30. मग x बरोबर ह्या 30 मधून हे 5 इकडे गेले तर वजा होतील. इकडे अधिक आहे ना, 30 वजा 5. x बरोबर 30 वजा 5 25. पुढचा प्रश्न, हा शेवटचा प्रश्न आहे. स्तंभलेखात नेहा, राजू, जॉन व सलीम यांनी गोळा केलेला मदत निधी दाखविला आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरं दे. एक सेमी बरोबर 10 रुपये, म्हणजे इथे नेहाने 90 रुपये जमा केलेले आहेत, राजूने 60 रुपये, जॉनने 70 आणि सलीमने जॉनने 80 आणि सलीमने 70 रुपये. जॉनने राजूपेक्षा किती अधिक मदत निधी मिळवला? जॉनने राजूपेक्षा किती अधिक मिळवलाय? राजूने 60 तर जॉनने 80, म्हणजे 20 रुपये जास्त मिळवलंय, म्हणून आपण इथे 20 रुपये लिहिलं. सर्वांनी मिळून एकूण किती मदत निधी गोळा केला? तर इथे आपण ह्या चारी संख्यांची बेरीज करणार. 90 अधिक 60 150, 150 अधिक 80 230, 230 अधिक 70 300, म्हणून किती झालं टोटल 300 रुपये. थँक्यू सो मच.